आपल्याला आढळतील आणि हे न होण्यामध्ये महाराष्ट्र अनेक राज्यांच्या मागे अध्यक्ष महोदय मला आपल्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला विचारायचं आहे, आपण देशाची आर्थिक राजधानी आहोत, पण आरोग्यावर खर्च करताना आपण गरीब का होतो अध्यक्ष महोदय? गुजरात आणि राजस्थानला जे जमतं ते प्रगत महाराष्ट्राला का जमत नाही अध्यक्ष महोदय? ही विकासाची थाप नसून राज्याच्या सामाजिक आरोग्यावर टाकलेला घाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अध्यक्ष महोदय या ठिकाणी बोलत असताना मला सांगा असं वाटतं की अनेक बाबतीमध्ये आपण बोलतो, परंतु ही अवस्था बघितल्यानंतर असं वाटते कि वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता, वो कत्ल भी करते राजे साहेब तो चर्चा नहीं होता, हम आ भी भरते तो हो जाते बदनाम अध्यक्ष महोदय त्यामुळं मला या ठिकाणी सांगायचं आहे की विदर्भाचा मी प्रतिनिधी आहे अध्यक्ष महोदय. नैसर्गिक साधन संपत्ती असतानाही आमचे तरुण इतरत्र का जावेत अध्यक्ष महोदय? आणि त्या दृष्टिकोनातून सरकार काही या ठिकाणी उपाययोजना करणार की काय हे या ठिकाणी मी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो अध्यक्ष महोदय या ठिकाणी मांडत असताना मला सांगावंसं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं सातारा इथं स्मारक व्हायला पाहिजे. अनेक दिवसाची राजेसाहेब आपल्या भागामध्ये मागणी आहे. आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब ज्या शाळेमध्ये शिकले, ज्या खोलीमध्ये वर्गाच्या खोलीत बसले, त्या ठिकाणी स्मारक व्हावं अशी मागणी आहे. आणि आपण स्वतः तिथलं प्रतिनिधित्व करता राजे, तुम्ही राजे आहात तिथले, तुम्ही त्यांना घडवलं आहात बाबासाहेबांना, तर ती मागणी आपण मान्य करावी ही सुद्धा विनंती करायला मी या ठिकाणी विसरू शकत नाही अध्यक्ष महोदय. आताही राजेच आहेत ते मग तर. आणि आपण या ठिकाणी बोलतो अध्यक्ष महोदय. नितीन राऊत साहेब जी मी राजे काय म्हणतात ऐका एक मिनिट. महाराष्ट्रालाही ऐकायचं आहे, बाबासाहेबांचं आणि साताऱ्याचं नातं वेगळं आहे. साहेब ज्याचा उल्लेख राऊत साहेबांनी केला ही वस्तुस्थिती आहे की प्रतापसिंह हायस्कूल जी आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षणाला होते आणि त्याचा प्रस्ताव जो साहेबांनी जो मांडला आहे हा शासनाकडे आहे आणि नक्कीच मुख्यमंत्री त्याच्यावर योग्य निर्णय करतील. थँक्यू अध्यक्ष महोदय. राजेसाहेब आपला शब्द खाली जाणार नाही हे मलाही माहिती आहे आणि निश्चितच त्या शब्दाची दखल राज्याचे मुख्यमंत्री घेतल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वासही या ठिकाणी मी बाळगतो अध्यक्ष महोदय आज आपण या ठिकाणी राज्यामध्ये स्मार्ट अँड इंटेलिजंट विलेज ही योजना विकसित करण्याची घोषणा 2025 साली केली होती. याबाबत शासनाने निर्णयही जाहीर केला आणि त्या प्रकल्पांमध्ये